या जगाला माणसाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त विनम्र आपल्या सर्वांना जन्म मृत्यू त्यांचा माहिती आहे. आपण सगळे म्हणतो की त्यांनी भारतीय संविधान लिहिलं, पण ते भारतीय संविधान किती जणांना माहिती आहे, त्याचा किती जणांना अर्थ समजला हे मला तरी नाही माहिती आहे. पण त्या थोडक्यात सांगू इच्छिते. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व त्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकत्वता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धितपणे करण्याचा संकल्प करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अधिकृत आणि अधिनियमित करत आहोत. म्हणजेच की आम्ही भारतातील राहणारे लोक, भारत देश हा स्वतंत्र देश आहे, कोणत्याही देशाच्या नियंत्रणाखाली नाही. भारतातील सर्व धर्म समान आहेत. हा भारत देश धर्मनिरपेक्ष आहे. सामाजिक की प्रत्येकाला भारताची देशाची लोकशाही पद्धतीने राजकारभार चालतो की लोकांच्या हातामध्ये राज्य. पण लोक आज काय करतात की लोकांना कळतच नाहीये की प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला, राजकारणात भाग घेण्याचा अधिकार दिला. मतदान किती जण की स्वइच्छेने करतात की बाबा जो नेता आम्हाला चांगला वाटतो त्याला मतदान करतात. की तुम्ही लाच घेता की लाचार होता त्या 1,500साठी का कशासाठी की प्रत्येकाला कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवण्याचा अधिकार, धार्मिक श्रद्धा ठेवण्याचा अधिकार, देवाची पूजा करण्याचे स्वातंत्र्य, प्रत्येकाला मनमोकळेपणाने विचार करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा या संविधानाने दिले आहे. जेव्हा तरीच काही लोक असतात की ते त्यांचा द्वेष करतात, त्यांच्यावरतीची विटंबना करतात, कारण का त्यांना कधी बाबासाहेबांचे विचारच कळले. ज्या दिवशी प्रत्येकाला संविधान कळेल, संविधानाचा अर्थ समजेल का, त्या दिवशी हे सगळं होणारच नाही. एकेकाळी असं होतं की त्यांना प्यायला पाणी सुद्धा लोक देत नव्हते, की त्यांच्या सावलीचा सुद्धा असं विटाळ व्हायचं की स्पर्श त्यांचा झाला तरी लोक आंघोळ करायचे. आज काय, आज आपण बाहेर गेलो तरी बिस्लरीची बॉटल घेतो. आज कोणाचा धक्का जरी चुकून लागला तरी लगेच सॉरी म्हणतो. कोणामुळे? यांच्यामुळे की एवढं सगळं की खूप उपकार की जे आपण कधीच फेडू शकत नाही. लोकांनी आज महापुरुषांना जाती-जातीमध्ये वाटून घेतले का, जे महापुरुष अन्यायाविरुद्ध, गुलामगिरी विरुद्ध लढले त्यांना आज लोकांनी जाती-जातीमध्ये वाटून घेतले की हे आमचे ते तुमचे. असं का? ज्या दिवशी म्हणजे ज्यांनी वाटून घेतलं त्यांना कधी महापुरुषच कळले नाही. ज्या दिवशी या महापुरुषांचे विचार कळतील ना त्या दिवशी काहीतरी चित्र वेगळंच असेल. त्या दिवशी सगळी लोक अशी समान असतील. आज पण समान आहेत तरी पण आज जाती